मित्रांनो, आपण इथे निफ्टी 50चं वीकली अनालिसिस करणार आहे. तर चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, इथे 1 वीकचा चार्ट पॅटर्न लावला आहे आणि मी ज्याप्रमाणे सांगितलं होतं इथे कप अँड हँडल पॅटर्न आपल्याला काइंड ऑफ दिसतं आहे. त्याचं इथे कुठे ना कुठे 1 वीक कॅन्डलमध्ये ब्रेकआउट झालेलं आहे आणि त्याच्यावरती एकदम बाउंड्रीवर कॅन्डलने 1 वीकच्या क्लोज केलेलं आहे, जी की रिसंट वीकची कॅन्डल आहे. तुम्ही इथे ही पाहू शकता. आता रेट कट झाले तरी पण जितकं बूम येण्याचं अपेक्षित होतं आलं नाही. का? कारण पहा, कोणतंही निर्णय येतो ना तो ओव्हरऑल मार्केटसाठी नसतो मित्रांनो, काही चुनिंदा सेक्टरसाठी, काही चुनिंदा गोष्टींसाठी असतो. तर रेट कट सगळ्यात जास्त फायदा कोणाला होणार आहे? बँक सेक्टरला, फायनान्शियल सेक्टरला, होम लोन याच्या रिगार्डिंग फायदा होणार आहे, म्हणजे रिअल इस्टेट स्टॉकला. या प्रकारे ॲनालिसिस करायला हवं. एखादी न्यूज येते ना, ती न्यूज कोणत्या सेक्टरसाठी येते, त्या सेक्टरमध्ये कोणते मेजर स्टॉक आहे आणि त्या सेक्टरला जे रॉ मटेरियल पुरवलं जातं ते कोणत्या सेक्टरवरनं येतं, असं काइंड ऑफ एक चेन असते. ते सेक्टरमध्येच बुलिश येतं. बाकीच्या सेक्टरमध्ये मार्केटचं सेंटिमेंट पॉझिटिव्ह झालं तर थोडासा बुलिशनेस येतो, पण तो टिकणार नाही. ते परत डाऊनफॉलमध्ये येण्याची शक्यता असते. तर तुम्ही पाहू शकता की सगळे स्टॉक ग्रीनमध्ये क्लोज झाले का, खूप मोठ्या राहिले आपल्याला इतर स्टॉकमध्ये पाहायला मिळाले का? तर तसंच काही नाही. फक्त सेंटिमेंट पॉझिटिव्ह होतं तर काइंड ऑफ काही स्टॉक पळतात, पण मेजर कोणत्या सेक्टरला हे जास्ती फायद्याचं आहे ते सेक्टरमध्ये आपल्याला इथे एक चांगला बुलिश कॅन्डल पाहायला मिळाली आहे. तर नेहमी या गोष्टी लक्षात ठेवायच्या की न्यूज कशा रिलेटेड येते आहे आणि त्या स्टॉकवर आपण त्या दिवशी किंवा एखाद्या वीकसाठी आपण फोकस करू शकतो. आता इथे क्लोज केलेलं आहे 1 वीकच्या कॅन्डलने. अजून वर कुठपर्यंत जाईल तर कप अँड हँडलचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला तो पाहिला तर समजेल टार्गेट कसे काढता. पण 1 वीकची कॅन्डल आपल्याला स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल क्लोज होणारी हवी होती. ही काइंड ऑफ हॅमर कॅन्डल सारखी झाली आहे. हॅमर कॅन्डल जेव्हा वरती बनते ना मित्रांनो टॉपला, तेव्हा ती त्याप्रमाणे वर्क करत नाही. हॅमर कॅन्डलला नेहमी आपल्याला बॉटमलाच आयडेंटिफाय करायचं असतं, हे लक्षात ठेवायचं आहे. मग आता वरती बनल्यामुळे काय झालेलं आहे, इथे आपण अजूनही आपल्याला शुअर इथे काही इंडिकेटर मिळालं नाही. आपल्याला काइंड ऑफ अशा टाईपची बुलिश कॅन्डल, फुल ग्रीन कॅन्डल आपल्याला कधी या ठिकाणी बनताना दिसली असती तर आपण काइंड ऑफ अजून वरचे टार्गेट काढले असते. पण तशी कॅन्डल बनली नाही, तर आपल्याला अजून 1 वीकचा इथे वेट करावं लागेल फॉर लॉंग व्ह्यू साठी. आता आपण वन डेच्या चार्ट पॅटर्नला जाऊ. वन डेच्या चार्ट पॅटर्नवर आल्यानंतर काय दिसतंय, मार्केट तर वरच्या साईडला आलं, पण वरच्या साईडला आल्यानंतर आहे ना ते ना एकाच रेंजमध्ये अटकून गेलेलं आहे. तरी आपण मोठी एक रेंज काढली तर आपल्याला ही एक रेंज दिसते की 27,700 पासून 26,300च्या आसपास अशी ही जवळपास 600 पॉईंटची रेंज आहे की मार्केट तुम्ही पाहू शकता वन डेच्या कॅन्डल ऑलमोस्ट तिथे फिरता आहेत. खाली येतं, खालून बाईंग येते, वरती जातं, वरतून रेजिस्टन्स येतं. मी तुम्हाला मागच्या आपण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 750च्या खाली कधी क्लोज व्हायला सुरुवात केली तरच आपण तिथून शॉर्ट पोझिशन बनवणार आहे. त्याच्या पहिले आपल्याला कोणतेही शॉर्ट पोझिशन बनवायचे आणि तुम्ही पाहू शकतात, बरोबर तुम्ही पाहू शकता 840 पासूनच मार्केटने परत बाउन्स बॅक घेतलेला आहे. तर ह्या लेव्हल काम करतात मित्रांनो, हे आकडे काम करतात. याला व्यवस्थित आपण अनलॉक केलं ना तर तुम्हाला समजेल की कुठे बाईंग करायचं, कुठे सेल करायचं का, किंवा कुठे काहीच करायचं नाही. तर हे लक्षात ठेवायचं. आपल्याला कुठे काय करायचं नाही आहे तर 25,750 ते 25,950 या सेक्टरमध्ये आपल्याला सेल करायचं नाही. 750च्या खाली किंवा 700च्या खाली एक स्ट्रॉंग बेरिश कॅन्डलने क्लोज केल्यावरच आपण इथे सेलिंगची पोझिशन बनवणार आहे, त्याच कॅन्डलचा स्टॉप लॉस लावून. एवढं लक्षात ठेवा. बाईंग केव्हा करायची, आपल्याला 26,000च्या आसपास नियर अबाउट आपण बाईंग करणार आहे. आपण प्रॉफिट कुठे बुक करणार आहे, 26,200, 26,250 या ठिकाणी आपण प्रॉफिट बुकिंग करायला सुरुवात करणार आहे किंवा स्टॉप लॉस ट्रेल करणार आहे. या बेसिक कन्सेप्ट तुम्ही कधी लक्षात ठेवला आणि याप्रमाणे कधी तुम्ही ट्रेड करायला लागले तर प्रॉफिट तर होईलच, पण सर्वात मेन आपला लॉस या ठिकाणी होणार नाही. आपल्याला स्टॉप लॉस माहिती हवा, बाईंग रेंज माहिती असली तर याप्रमाणे आपण हे करू शकतो. आणि ह्या रेंजच्या कोणत्याही साईडला कधी वरती किंवा खाली मार्केट निघालं, एक मोठी रॅली आपल्याला वन साइडेड 300-400 पॉईंटची पाहायला मिळू शकते. आता हे तर झालं ब्रॉड व्ह्यू मित्रांनो. तर आता आपल्याला 15 मिनिटामध्ये येऊ आणि 15 मिनिटामध्ये आपण आपले लेवल आयडेंटिफाय करूयात. आता 15 मिनिटामध्ये आल्यानंतर सर्वात पहिले आपण सपोर्ट आयडेंटिफाय करूया की जो पहिला सपोर्ट मला या ठिकाणी हा दिसतोय. आता मागच्या व्हिडिओमध्ये पण भरपूर जणांच्या कमेंट होत्या की लेवल कशा प्रकारे काढल्या जातात. इन डिटेल मार्केट अनालिसिसची एक प्लेलिस्ट आहे, तिच्यामध्ये तुम्ही स्टार्टिंग पासूनचे व्हिडिओ पाहिले ना तर
इन डिटेल सांगितलेले आहे का काढतात. तुमचे जेही प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. मी ते थोडक्यात फक्त तुम्हाला ब्रीफ देणार आहे, पण तुम्हाला इन डिटेल पाहिजे तर मार्केट ॲनालिस्टची प्लेलिस्ट तुम्ही एकदा स्टार्टिंग पासून चेकआउट करा. जुनं ॲनालिस्ट आहे, पण ॲनालिस्ट कसं करायचं हे इन डिटेल त्यामध्ये सांगितलेलं आहे. तर सर्वात पहिले इथे ब्रेक केलं, इथे रजिस्ट्रेशन घेतलं, इथून फॉल झाला, याला इथे रिटेस्ट केलं, परत खाली आलं आणि याला इथे ब्रेक केल्यावर हे वरती गेलं. आता याला रिटेस्ट करून हे परत वरच्या दिशेला जाऊ शकतो. काइंड ऑफ डब्ल्यू पॅटर्न बनला. ही सर्वात पहिले कन्सेप्ट आहे. सेकंड, अजून एक प्रश्न विचारला गेला होता की तुम्ही या 2 लेवल का काढता. एक गोष्ट लक्षात ठेवायची, मार्केट एक्झॅक्टली एका पॉईंटवरनंच फिरेल. एखाद्या पर्टिक्युलर 26,000 वरनंच मार्केट टर्न घेईल. तर तुम्ही पाहू शकता 26,000 जवळ येतं, 26,000ला ब्रेक करतं, 25,950, 960, 980 तिथून टर्न घेतो. आपण तर म्हणतो अरे 26,000 पासूनच घेणार होतो. मग आपले स्टॉप लॉस हिट होता. तर एक रेंज हवी असते, एक पर्टिक्युलर नंबर तुम्हाला ट्रॅप करायची शक्यता जास्ती असते. त्यामुळे कधीही रेंज ठेवायची. जस्ट लाईक दॅट तुम्ही आता इथे पाहिलं 26,091 ते 26,099, एक 10 पॉईंटची, ऑलमोस्ट 10 पॉईंट पण म्हणता येईल आणि 8 पॉईंटच्या ही रेंज आहे. पण एवढा बफर आपल्याकडे हवा, कारण कॅन्डल क्लोज होते किंवा टर्न घेते तर तिला एक टाइम लागतो. जस्ट लाईक गाडी जोरात निघाली मित्रांनो, तुम्हाला यू टर्न मारायचा, यू टर्न मारण्यासाठी तुम्ही त्या स्पीडवर टर्न घेऊ शकता का? नाही. पहिले स्लो होतं, स्लो झाल्यानंतरच आपण टर्न घेऊ शकतो. तसंच मार्केटचं असतं की तुम्ही एखादी पर्टिक्युलर लेवल आहे, आता 26,000ची लेवल आहे, ही तुम्हाला मला सर्वांनाच माहिती आहे आणि आपल्यासारख्या खूप जणांना माहिती आहे की 26,000 एक मेजर लेवल आहे. मग 26,000वर भरपूर जणांनी स्टॉप लॉस लावले. कधी ज्यांनी बुलिश पोझिशन घेतली असेल तर त्यांनी 26,000ला भरपूर स्टॉप लॉस लावले असतील. मग मार्केट काय करतं, त्याच्या खाली चाललं. आता नवीन ट्रेडर काय म्हणतात, अरे स्टॉप लॉस हिट झाला, चला आपण इथून एक्झिट करूयात. बरोबर आहे. ते एक्झिट करताना मार्केट परत इथून टर्न घेऊन वरच्या दिशेला निघून जातं. मग काय करतं, ते स्टॉप लॉस हंटिंग करतं. त्यामुळे नेहमी बफर म्हणून तुम्ही 10-15 पॉईंटची रेंज ठेवायला हवी. म्हणजे 26,000 कधी धरलंय तर तुम्ही 25,980 ते 26,000च्या बिटवीन एक रेंज ठेवायला हवी. कधी तुम्ही मोठा स्टॉप लॉस घेऊ शकतात मित्रांनो, तो 25 पॉईंटची ठेवू शकता. कधी लहान स्टॉप लॉस हवा तर 10 पॉईंटची. पण एक्झॅक्टली एका पॉईंटचं तुम्ही कधी स्टॉप लॉस ठेवला तर तो हिट होणार आहे. कारण जी लेवल मेजर आहे ती सर्वांनाच माहिती आहे आणि मार्केट त्याच्यावर खाली नेहमी एक 15-20 पॉईंट इकडे तिकडनं टर्न घेतं. एक्झॅक्टली त्या पॉईंटने टर्न घेत नाही, हे लक्षात ठेवायचं. खाली आलं तर कुठपर्यंत येऊ शकतं. त्यानंतर पुढचा सपोर्ट आपल्याला या ठिकाणी हा पाहायला मिळतोय मित्रांनो. त्यानंतर लास्ट सपोर्ट इंट्राडेसाठी म्हणतोय मी की हा आहे की इथून मार्केट टर्न घेऊ शकतं. आता मार्केट वरती गेलं तो कुठपर्यंत जाऊ शकतं. सर्वात पहिले रिसंट लास्ट ट्रेडिंग सेशनला जिथे मार्केटनं रजिस्ट्रेशन घेतलं ती एक रेंज आहे. त्याच्याही वर गेलं मित्रांनो तर ही एक रेंज आपल्याला इथे पाहायला मिळते आणि याच्याही कधी वर गेलं तर लास्ट लेवल आपल्यासाठी या ठिकाणी ही पाहायला मिळते. आता ह्या लेवलच्या वर किंवा खाली गेलं तर नवीन लेवल आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला देणारच आहोत. आणि मार्केट अनालिस्ट कधी शिकायचंय, कोणकोणते पॉईंट आपण पाहायला हवे, तर याच्या इन डिटेल व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर आलेले मित्रांनो. एक प्रॉपर प्लेलिस्ट स्टार्टिंग पासून पहा तुम्ही, तुम्हाला सर्व कन्सेप्ट तिथे क्लिअर होतील. आणि त्यावरही काही कन्फ्युजन असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा. काही नवीन शिकायला मिळालं असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.